त्या देवेंद्र फडणवीसांचे अनेक वेळा फोन येत होते, गिरीश महाजनचे येत होते, पहिला मुख्यमंत्री तुम्ही व्हा, परंतु युती तोडू नका. परंतु नाही, पदाची लालसा. मुख्यमंत्री पदासाठी 2019ला गद्दारी केली. संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंवर टीका. शिवसेना आमदार राजेश क्षीरसागरांचा टक्केवारी घेतानाचा कथित व्हिडिओ समोर. ठाकरेंच्या शिवसेनेच्या रवी किरण इंगवलेंचा खळबळजनक आरोप, तर व्हिडिओ बनावट असल्याचा क्षीरसागरांचा दावा. आईची शपथ घेऊन जर हे गद्दारी करणार असेल तर खरोखर आईला काय वाटत असेल? आईने सांगितलं की बा तू निर्णय घे, आणि निर्णय घेत असताना गेला तरी काही हरकत नाही, म्हणून तो निर्णय झाला. याच्यामध्ये शपथ आणि वगैरे हे याचा काही प्रश्न नाही. आईच्या शपथेवरनं ठाकरे विरुद्ध संजय देशमुखांमध्ये शाब्दिक चकमक. विमानापेक्षा इमान महत्वाचं असतं. विमानापेक्षा इमान महत्वाचं असतं. विमानापेक्षा इमान महत्वाचं असतं. फडणवीस हुशार आहे. 2019ला कपटी मित्र किती घातक असतो हे त्यांनी पाहिलंय. शिंदेंचा टोला. खासदार बजरंग सोनवणेच्या मुलाची 4.5 तास कसून चौकशी. विलास गुले हत्या प्रकरणी सौरभ सोनवणेची एसआयटीकडनं झाडाझडती. आणि ₹1 खरेदी करण्यासाठी मलाडच्या इन्फिनिटी मॉलमध्ये लोकांची झुंबड. गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती. कुंभमेळ्यानंतर प्रमोशनल सेल बंद करण्याची वेळ. राज्यात खळबळ माजून देणारी बातमी समोर येते. उद्या होणाऱ्या शिक्षकांच्या टीईटी परीक्षेचा पेपर हा फुटलेला आहे. भिवंडी पोलिसांनी या पेपर फुटी रॅकेटचा पर्दाफाश केलाय. 3 आरोपींना ताब्यातही घेण्यात आलाय. राज्यातून आलेल्या टोळीकडून हे रॅकेट सुरू असल्याचं समोर आलं आणि उद्याची होणारी टीईटीची परीक्षा रद्द करण्यात आली. घडलं काय तर भिवंडी पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचला. त्यामध्ये 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. यातला 1 आरोपी हरियाणा तर 2 आरोपी बिहारचे होते. त्यांच्याकडे उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका होती. यासाठी जवळपास 1.5 कोटींची मागणी केल्याची सुद्धा माहिती मिळते. दरम्यान या प्रकरणी एसआयटी नेमली असून अधिक तपास सुरू आहे. पेपर फुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय, तर विरोधकांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. टीईटी परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे. याचं कारण म्हणजे भिवंडी पोलिसांच्या पोलीस उपायुक्त पवन बनसोडे यांना त्यांच्या गुप्तचरामार्फत एक माहिती मिळाली होती. भिवंडीमध्ये 3 जण टीईटीचे पेपर विकायला येणार आहेत. या कारवाईनुसार भिवंडी पोलिसांची कारवाई केली. त्यानुसार राज्य परीक्षा परिषद यांनी परीक्षा जी आहे ती पुढे ढकलली आहे. आपल्यासोबत अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे सर आहेत. दुधे सर, सर्वात आधी अभिनंदन, तुमची ही मोठी कारवाई केली. ही कारवाई नेमकी काय आहे, कशा रीतीनं माहिती मिळाली होती आणि किती आरोपी अटकेले? या संदर्भात DCP झोन 2 पवन बनसोड यांना एक माहिती मिळाली होती गोपनीय बातमीदारातर्फे की काही लोक हे टीईटीची उद्या जी परीक्षा होणार आहे त्याचे पेपर विकायला या ठिकाणी येणार आहेत. त्यांनी पूर्ण पथक तयार करून ट्रॅप लावून 3 लोकांना ताब्यात घेतलेला आहे. यामध्ये काही पेपर जप्त केलेले आहेत, काही इतर वस्तू पण जप्त केलेल्या आहेत. यामध्ये 3 आरोपींना अटक केलेला आहे. 1 आरोपी हा हरियाणाचा आहे, 2 आरोपी बिहारचे आहेत. हे सगळे आरोपी दिल्लीहून आले होते. यामध्ये तपास अत्यंत गंभीर किंवा सिरियस असल्याने यामध्ये विशेष तपास पथकाचं गठन केलेलं आहे आणि त्या तपास पथकामार्फत हा तपास चालू आहे. जे आरोपी आले होते ते 2, एक हरियाणाचा, 2 बिहारचे होते. ते इथं भिवंडीतच नेमके का आले होते? इथे येण्याचं कारण काय? गोपनीय बातमीदारातर्फे अशी माहिती मिळाली की ते भिवंडीमध्ये तपासाला पेपर विकायला येणार आहेत. ही माहिती अगोदरच आम्हाला कळल्याने आम्ही ट्रॅप लावला होता आणि त्या ट्रॅपमध्ये ह्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेला आहे. ठाण्यामध्ये 36 केंद्र आहेत या टीईटी परीक्षेचे. त्याच्या जवळच भिवंडी आहे. मग कुठेतरी तिथलेच कोणतरी हे पेपर विकत घेणार होते? नाही, आता ती सध्या आज सकाळीच गुन्हा दाखल केलेला आहे, पंचनामा केलेला आहे. सध्या प्राथमिकदृष्ट्या तपास चालू आहे. एवढ्या लवकर या गोष्टीवर सांगणं योग्य नाही, परंतु सर्व शक्यता गृहीत धरून
हा तपास आमचा चालू आहे. विकायला कोणाला आले होते? कोचिंग सेंटर आहेत किंवा काही कॅन्डिडेट्स आहेत, कोणाला विकायला आले होते? सध्या ट्रॅपमध्ये माहिती मिळाल्याने ट्रॅपमध्ये ह्या सगळ्या लोकांना ताब्यात घेतलेलं आहे. आता ह्यांच्याकडे तपास चालू आहे. हे नक्की आम्हाला कळेल की नक्की कोणाकोणाला विकायला ते येणार होते, ही माहिती लगेच तपासामध्ये कळेल. त्यानंतर यावर बोलणं योग्य राहील. सर, TETचे पेपर आहेत, हे कसं स्पष्ट झालं? आम्ही शिक्षण विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट केला. ती लोक इथे आल्यानंतरच त्यांनी व्हेरीफाय केला. तेव्हा ते कन्फर्म झालं की हा TETचा पेपर आहे. म्हणजे जे आता परवा परीक्षा होणार आहेत त्याच परीक्षेचे पेपर आहेत? हो, जी परीक्षा उद्या होणार आहे त्याचाच पेपर आहे. तर ह्याच्यामध्ये हा प्रकरण हे आधी CETचे पेपर आणि आता TETचे पेपर आहेत. कुठेतरी पेपर लीक होणे प्रकरण फार मोठं होत चाललेलं आहे. यात आता कशा रीतीनं पुढे तपास सुरू आहे? नाही, यामध्ये आमचा तपास जो आहे पेपर लीक झालेला आहे. त्या लीकमध्ये कोण कोण सामील आहे, कुठले कुठले आरोपी आहेत किंवा इतर व्यक्ती आहेत, कोणाचं नेग्लिजन्स आहे, या सर्व अँगलनी जी काय ग्रुप असेल किंवा कोणी आरोपी असेल त्यांना अटक करणं आणि तपास करणं हे सध्या आमचं प्राथमिक लक्ष आहे. तर TET पेपर फुटी दरम्यान नेमकं काय घडलेलं आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. TETचा पेपर फुटला. भिवंडी पोलिसांना TET पेपर फुटीची माहिती सगळ्यात आधी मिळाली. त्यानंतर पोलिसांकडून सापळा रचण्यात आला आणि 3 आरोपी पोलिसांच्या या सापळ्यामध्ये अडकले. आरोपींजवळ उद्या होणाऱ्या TET परीक्षेची प्रश्नपत्रिका आढळून आली. अतिशय धक्कादायक हा प्रकार समोर आला आणि त्यानंतर पोलिसांकडून प्रश्नपत्रिकेबाबत पडताळणी सुद्धा करण्यात आली. त्यानंतर अटकेतील आरोपी हरियाणा आणि 2 बिहारचे होते अशी सुद्धा माहिती समोर आली आहे. पेपर फोडण्यासाठी ते दिल्लीहून मुंबईला आलेले होते अशी सुद्धा माहिती समोर येते आहे आणि पेपर फुटीतून 1.5 कोटी मिळवण्याचा प्लॅन होता अशी माहिती आतापर्यंतच्या तपासात समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित TET परीक्षा जी 28 जून 2026 म्हणजे उद्या होणार होती, ती परीक्षा ठाणे भिवंडी येथे प्रश्नपत्रिका लीक झाल्याचे समजल्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. या परीक्षेसाठी पूर्ण राज्यामध्ये 37 ठिकाणी ही परीक्षा होणार होती. 37 ठिकाणी 1728 केंद्र होते. 6,01,25 उमेदवार या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले होते, होणार होते. परंतु आता ह्या गोष्टी झाल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. परीक्षा पुढची केव्हा होणार आहे याचं नियोजन आम्ही आत्ता करत आहोत. पुढची तारीख लगेचच कळवू. 3 लोकांवर गुन्हा दाखल झालाय असं समजतं. ज्या उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्यांना पुढे रजिस्ट्रेशन पुन्हा करण्याची आवश्यकता असणार नाही, कारण यामध्ये त्या उमेदवारांचा दोष असणार नाही. त्यामुळे ही पुन्हा रजिस्ट्रेशन फी आम्ही आकारणार नाही. साधारण किती लोकांनी फॉर्म भरले होते? 6,01,28. केंद्र परीक्षा केंद्र किती होते? 1728 केंद्र होते. परत फी नाही घेणार. आता बातमी पुण्यातून आहे. TETचा पेपर फुटला आणि या प्रकरणावरून ABVP विद्यार्थी संघटना आक्रमक झाली आहे. पुण्यामध्ये परीक्षा परिषदेच्या कार्यालयावर आंदोलन सुरू झालेलं आहे. ही थेट दृश्य आपण पुण्यातली बघतोय. TETचा पेपर फुटला आणि त्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ माजली आणि याचा निषेध म्हणून आता पुण्यामध्ये आंदोलन करण्यात येत आहे. ABVP विद्यार्थी संघटनेकडून आक्रमक असं आंदोलन करण्यात येत आहे. मोठ्या पद्धतीने घोषणाबाजी तिथे करण्यात येते आहे. तर पुण्यामध्ये परीक्षा परिषदेच्या कार्यालयावर थेट हे आंदोलन करण्यात येत आहे.